Today we are going to learn about second kingdom नायडेरिया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो सेकंड किंगडम आहे नायडेरिया याचा आपण स्टडी करणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जो फर्स्ट किंगडम आपण शिकलो त्यामध्ये फायलम त्यामध्ये पोरीफेरा याचा आपण स्टडी केलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो सेकंड फायलम आहे त्यामध्ये नायडेरिया याचे आपण सायलेंट फीचर्स काय आहेत, याची एक्झाम्पल काय आहेत, यामध्ये जे ॲनिमल येतात त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. तर या पृथ्वी तलावरती जेवढे ॲनिमल आहेत हे सर्व ॲनिमल या किंगडम ॲनिमॅलिया मध्ये येतात. म्हणजे या किंगडम ॲनिमॅलिया जसं आपण किंगडम प्लॅन्टी, या किंगडम प्लॅन्टीमध्ये सगळ्या प्रकारचे जे पृथ्वी तलावरती जे प्लॅन्ट असतात ते सगळे आपण त्याचा स्टडी केलेला आहे. आणि हा जो किंगडम ॲनिमॅलिया आहे यामध्ये सगळे पृथ्वी तलावरती सर्व जे ॲनिमल आहे ते या किंगडम ॲनिमॅलियामध्ये त्यांनी घेतलेले आहे. आणि मग जे ॲनिमल आपल्याला माहिती नाही, जे आपण ॲनिमल पाहिलेले नाही असे ॲनिमल्सचे सुद्धा आपल्या याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर यामध्ये हा जो सेकंड फायलम आहे यामध्ये जवळजवळ 9,000 एवढे ॲनिमल याच्यामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती आहे या फायलम मधले. तर आता हे फायलम जो आहे नायडेरिया याला हा ग्रीक वर्ड आहे. आता हा फायलम हा ग्रुप आहे नायडेरिया आणि या ग्रुपमध्ये जेवढे ॲनिमल येतात त्यांना काय म्हणतात, नायडेरियन असं म्हणतात. लक्षात ठेवा, या ग्रुपमध्ये जो नायडेरिया आहे या ग्रुपमध्ये जे ॲनिमल येतात ते ॲनिमलला काय म्हणतात, नायडेरियन ॲनिमल्स असं म्हणतात. नायडेरियन्स ॲनिमल्स असं म्हणतात. आता हा जो नायडेरिया आहे हा ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड आहे. त्यामध्ये आता याच्यामध्ये आता आपण याला नायडेरिया असं का नाव दिलं तर समजा आता हे डायग्राम आहे याच्यावरती या फायलमध्ये जे ॲनिमल येतात त्या ॲनिमलला म्हणजे त्याला काय असतात, हे अशी जी बॉडी असते या नायडेरिया या फायलमध्ये जे ॲनिमल येतात ते ॲनिमलची जी बॉडी असते किंवा त्या बॉडीवरती असे काय असतात, स्मॉल असे सेल्स असतात. म्हणजे हे टेंटॅकल्स हे काय काढलेले आहे, मी टेंटॅकल्स काढलेले आहे. टेंटॅकल्सवरती आणि त्या ॲनिमलच्या बॉडीवरती ज्या सेल्स असतात त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे त्यामध्ये त्याला सेल असतात आणि या सेलला काय म्हणतात, नायडोब्लास्ट असं म्हणतात. हे जे सेल काढलेले आहेत मी डॉटने दाखवलेले आहे याला काय म्हणतात, नायडोब्लास्ट असं म्हणतात. या सेलला म्हणजे या नायडेरिया या ग्रुपमध्ये जे ॲनिमल येतात या फायलमध्ये जे ॲनिमल येतात ते ॲनिमलच्या टेंटॅकल्स किंवा त्याच्या बॉडीवरती त्या ॲनिमलच्या बॉडीवरती अशा विशिष्ट प्रकारचे सेल असतात आणि त्या सेलला काय म्हणतात, नायडोब्लास्ट असं म्हणतात. आणि या नायडोब्लास्टवरून किंवा नायडोसिस्ट असं म्हणतात. तर याच्यावरून या नायडोब्लास्टवरून या फायलमला नाव दिलं नायडेरिया असं नाव देण्यात आलं. या विशिष्ट प्रकारच्या या बॉडीवरती किंवा टेंटॅकल्सवरती सेल असतात आणि त्या सेलला काय म्हणतात, नायडोब्लास्ट किंवा नायडोसिस्ट असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि याच्यावरून त्याला नायडेरिया असं नाव दिलं. आणि मग किंवा याला जे सेल असतात त्याला म्हणतात स्टिंजिन सेल असं म्हणतात. कोणते सेल असतात, स्टिंजिन सेल्स असं म्हणतात. या ज्या सेल सांगितल्या मी या बॉडीवरती ॲनिमलच्या बॉडीवरती किंवा या टेंटॅकलवरती जे सेल असतात त्या जे सेलला काय म्हणतात, स्टिंजिन सेल असं म्हणतात. स्टिंजिन सेल म्हणजे काय, म्हणजे स्टिंजिन म्हणजे काय, त्याला जे विंचू जर आपण पाहिला तर विंचूला काय असते, एक नांगी असते. त्या प्रकारचं असं स्ट्रक्चर असतं या नायडोब्लास्ट. आणि म्हणून या जे सेल असतात त्याला काय म्हणतात, स्टिंजिन सेल असं म्हणतात. आणि याच्यावरून याला नाव देण्यात आलं, नायडेरिया असं नाव देण्यात आलं. तर आता हे आपल्या याच्यामध्ये किती सायलेंट फीचर्स काय आहेत ते आपल्याला शिकायचे आहे. ते सायलेंट फीचर्स काय आहेत, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. आता एक एक आपण ते सायलेंट फीचर्स पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आता याचं हॅबिटेट आहे. यामध्ये जे ॲनिमल येतात ते ॲनिमल कुठं राहतात, कुठं असतात तर त्यामध्ये दे आर ॲक्वॅटिक.
कुठं असतं ती ॲक्वेटिक. ॲक्वेटिक म्हणजे कुठं पाण्यामध्ये. सगळ्या प्रकारचे जे ॲनिमल असतात यामध्ये असणारे ते सगळे कसे असतात पाण्यात असणारे ते आर ॲक्वेटिक. मग मोस्टली मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर फॉर्म. जवळजवळ जास्त जे ॲनिमल असतात ते कशामध्ये असतात समुद्राच्या पाण्यामध्ये असतात आणि थोडेच कशामध्ये असतात फ्रेश वॉटरमध्ये असतात पहा. मग त्यामुळे नदीमध्ये असेल किंवा तलावाचे जे पाणी असतं त्यामध्ये हे ॲनिमल असतात पहा. हे झालं फर्स्ट कॅरेक्टर. सायलेंट फीचर्स हॅबिटॅट. हे जे ॲनिमल याच्यामध्ये असतात ते कुठं असतात तर दे आर ॲक्वेटिक. हे कुठं असतात सगळे पाण्यामध्ये असतात पण शक्यतो जास्त मोस्टली मरीन वॉटर समुद्राच्या पाण्यामध्ये जास्त ते आढळतात आणि फ्यू आर द फ्रेश वॉटर फॉर्म. आणि थोडे अगदी थोडेच कसे असतात ते कुठं आढळतात फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. हे झालं त्याचं हॅबिटॅट. आता सेकंड कॅरेक्टर आहे दे शो रॅडियल सिमेट्री. याची जी सिमेट्री आहे ती कशी आहे रॅडियल सिमेट्री आहे पहा. आता आपण याचे रॅडियल सिमेट्रीचे आपण टाईप शिकलेलो आहे. त्यामध्ये सिमेट्रिकल आहे असिमेट्रिकल आहे आणि त्यामध्ये रॅडिकल म्हणजे काय त्यामध्ये आपण कोणत्याही प्लेनने म्हणजे हे जे असतात हे यामध्ये आपण इमॅजिनरी प्लेन सेंटरमधून इमॅजिनरी प्लेन कोणत्या पण बाजूने घेतला तर बॉडीचे काय होतात दोन समान भाग होतात. त्याला काय म्हणतात रॅडियल सिमेट्री असं म्हणतात पहा. समजा आता आपण आपलं एक्झाम्पल घेतलं तर आपल्या या इमॅजिनरी प्लेन म्हणजे आपण सेंटरमधून जर आपण इमॅजिनरी प्लेन जर पास केला तर आपल्या बॉडीचे काय होतात दोन समान भाग होतात. म्हणजे आपली जी सिमेट्री आहे ती कशी आहे बायलॅटरल सिमेट्री आहे पण याच्यामध्ये कशी आहे रॅडियल आहे पहा. म्हणजे समजा अशी जर या फॉर्ममध्ये जर असेल कोणत्या पण प्लेनने आपण इमॅजिनरी प्लेन आपण पास केला पण तो कुठं सेंटरमधून गेला पाहिजे. आपण कोणत्याही प्लेनने आपण या सेंटरमधून आपण इमॅजिनरी प्लेन आपण पास केला तर ही जी बॉडी असते त्या बॉडीचे काय होतात दोन समान भाग होतात. त्याला काय म्हणतात रॅडियल सिमेट्री असं म्हणतात. मग यामध्ये जे फायलम आहे यामध्ये जे ॲनिमल येतात त्यांची सिमेट्री कोणती ते शो रॅडियल सिमेट्री अँड आर डिप्लोब्लास्टिक. आणि डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय जे जर्म लेअर असतात ते जर्म त्यामध्ये दोन असतात पहा. आपण शिकलो जर्म लेअर हे 3 असतात. त्यामध्ये एंडोडर्म एक्टोडर्म असे 2 टाईपचे यामध्ये जर्म लेअर असतात आणि म्हणून ते आर द डिप्लोब्लास्टिक. आणि विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. यांची जी बॉडी आहे ती प्लॅन बॉडी प्लॅन कसं आहे ब्लाइंड सॅक कसं आहे आपण शिकलो त्यामध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. यांची जी ॲनिमल येतात त्या ॲनिमलचा जो बॉडी प्लॅन आहे तो कसा आहे ब्लाइंड सॅक आहे पहा. ब्लाइंड सॅक म्हणजे काय अशी समजा बॉडी असेल त्या बॉडीमध्ये फक्त सिंगल ओपनिंग आहे पहा. म्हणजे खाण्याचा मार्ग सुद्धा आणि बाहेर जाण्याचा मार्ग सुद्धा एकच असतो आणि मग सिंगल ओपनिंग आहे आणि अशा या प्लॅनला काय म्हणतात ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात पहा. म्हणजे डायजेस्ट त्यामध्ये सिंगल ओपनिंग आहे. माउथ आणि ॲनस हे काय आहे एकच आहे आणि या बॉडी प्लॅनला काय म्हणतात ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात. आणि मग या अशा प्रकारचे जे ॲनिमलमध्ये अशा प्रकारचा बॉडी प्लॅन असेल तर त्यामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कशी असते इनकम्प्लीट असते पहा. आणि आपण स्वतः जर एक्झाम्पल घेतलं तर आपलं कशी आहे त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे कम्प्लीट आहे. कारण आपण खातो खाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे तो कसा वेगवेगळा आहे सेपरेट आहे आणि म्हणून आपली जी आहे बॉडी कसं आहे त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे आपली कम्प्लीट आहे. आणि मग यामध्ये जे ॲनिमल येतात त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कशी आहे इनकम्प्लीट आहे. कारण इथं सिंगल ओपनिंग आहे त्यामध्ये खाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग कसा आहे एकच आहे आणि त्याला म्हणायचं ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात. हे झालं सेकंड कॅरेक्टर. फर्स्ट काय सांगितलं दे आर ॲक्वेटिक. त्यामध्ये मोस्टली मरीन अँड फ्यू आर द फ्रेश वॉटर फॉर्म. सेकंड कॅरेक्टर सांगितलं दे शो रॅडियल सिमेट्री अँड आर डिप्लोब्लास्टिक विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. त्यामध्ये बॉडी प्लॅन कसा आहे ब्लाइंड सॅक म्हणजे सिंगल ओपनिंग आहे त्यामध्ये खाण्याचा आणि बाहेर जाण्याचा मार्ग कसा आहे एकच आहे. नंतर नेक्स्ट आहे पहा त्यामध्ये ॲनिमल एक्झिबिट 2 बॉडी प्लॅन. त्यामध्ये जे ॲनिमल याच्यामध्ये येतात त्या ॲनिमलमध्ये 2 बॉडी फॉर्म असतात पहा. एक देती जो पॉलिन बॉडी आहे पहा. एक कोणती बॉडी आहे पॉलिन नावाची बॉडी आहे
आणि दुसरी कोणती आहे मेडुसा, दुसरी कोणती आहे मेडुसा. अशा प्रकारे याच्यामध्ये हे जे ॲनिमल आहे ते ॲनिमल काय करतात, शो टू बॉडी फॉर्म. त्यामध्ये एक्झिबिट 2 बॉडी फॉर्म ते एक्झिबिट करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे त्यामध्ये बॉडी फॉर्म पॉलिन आणि सेकंड आहे मेडुसा. अशा 2 प्रकारचे बॉडी फॉर्म ते काय करतात एक्झिबिट करतात. मग त्यामध्ये पॉलिन म्हटलं तर दॅट इज अ सिलेंड्रिकल फॉर्म. त्याचा जो बॉडीचा जो शेप असतो तो कसा असतो, सिलेंड्रिकल असतो. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे हायड्रा आहे आणि त्यामध्ये मेडुसा. त्या मेडुसामध्ये ते जो जी बॉडी आहे ती कशी आहे, अम्ब्रेला लाईक आहे पहा, अम्ब्रेला लाईक. त्यामध्ये जेलीफिशचं एक्झाम्पल आहे पहा. ते जेलीफिश जर पाहिलं तर लाईटीची जी बॉडी आहे ती कशी असते, अम्ब्रेला लाईक शेपची आकाराची असते पहा. तर अशा प्रकारे या फायलमध्ये या ॲनिमल एक्झिबिट 2 बॉडी फॉर्म. फर्स्ट आहे पॉलिन. ही पॉलिन कशी आहे, ती कशी आहे सिलेंड्रिकल आहे आणि ही जी मेडुसा आहे ती कशी आहे, ती अम्ब्रेला लाईक आहे पहा. अशा प्रकारे ॲनिमल एक्झिबिट 2 बॉडी फॉर्म. ते बॉडी फॉर्म त्यामध्ये फर्स्ट पॉलिन आहे आणि सेकंड आहे मेडुसा. नंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे पहा, बॉडी कॅव्हिटी इज मीन फॉर सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन आणि हेन्स आर कॉल्ड ॲज अ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. आता यांची जी बॉडी असते पहा, या बॉडीच्या मध्ये जी कॅव्हिटी असते पहा, त्या कॅव्हिटीला काय म्हणतात, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा सिलेंट्रेरॉन असं म्हणतात पहा. ही जी बॉडीमध्ये जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा सिलेंट्रेरॉन असं म्हणतात पहा. आणि ही कॅव्हिटीचं फंक्शन काय आहे, तिचं काय सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन आहे पहा. 2 फंक्शन आहे, सर्क्युलेशन पण आहे आणि डायजेशन आहे पहा. 2 प्रकारचे फंक्शन ती पूर्ण करते. जी कॅव्हिटी पूर्ण करते त्या कॅव्हिटीला काय म्हणतात, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असं म्हणतात किंवा सिलेंट्रेरॉन असं म्हणतात पहा. नंतर आता या बॉडीवरती सांगितलं, या ॲनिमलच्या बॉडीवरती टेंटॅकल्स असतात. त्या टेंटॅकल्स बिअर्स नायडोब्लास्ट और स्टिंजिंग सेल. या टेंटॅकल्स वरती काय असतात, नायडोब्लास्ट विथ स्टिंजिंग सेल, नायडोब्लास्ट किंवा स्टिंजिंग सेल. त्या नायडोब्लास्ट किंवा त्याला काय म्हणतात स्टिंजिंग सेल्स असं म्हणतात. ते कुठं असतात, या टेंटॅकल्स वरती असतात. आणि विच मीन फॉर इनकरेज. आता हे नायडोब्लास्टचं फंक्शन कोणती आहे, हे नायडोब्लास्ट या ॲनिमलवरती कशासाठी असतात, त्याचे 3 फंक्शन आहे पहा. फर्स्ट आहे इनकरेज. इनकरेज म्हणजे काय, म्हणजे एक पकडून ठेवणे. म्हणजे हे पूर्णपणे समजा त्या पाण्यामध्ये असतात, ते काय करतात, एखादा भक्ष्य आला त्याला काय करतात, पकडून ठेवण्याचं काम कोण करतं, हे नायडोब्लास्ट करतात. सेकंड फंक्शन आहे त्यामध्ये डिफेन्स आहे पहा. डिफेन्स म्हणजे काय, स्वतःचे संरक्षण करणे. एखादा ॲनिमल त्यामध्ये समजा पाण्यामध्ये एखादा ॲनिमल असेल त्यापासून संरक्षण करण्याचं काम करणे म्हणजे ते डिफेन्स आहे. आणि ऑफेन्स म्हणजे काय, एखादा भक्ष्य सापडला त्या भक्ष्यावरती हल्ला करायचा, त्याला पकडायचे, त्यासाठी याचे फंक्शन आहे आपल्याला म्हणायचं ऑफेन्स. तर या नायडोब्लास्टचे असे 3 प्रकारचे त्याचे फंक्शन आहेत. हे बॉडीवरती ॲनिमलच्या बॉडीवरती असतात. पहिलं सांगितलं इनकरेज, सेकंड सांगितलं डिफेन्स आणि थर्ड आहे ऑफेन्स. यासाठी या नायडोब्लास्ट या ॲनिमलच्या बॉडीवरती असतात. आणि जे याच्यामध्ये सांगितले सुरुवातीला, याच्यामध्ये जे ॲनिमल येतात त्या ग्रुपमध्ये त्यांना काय म्हणतात, नायडेरियन्स असं म्हणतात. नायडेरियन रिप्रोड्यूस बोथ. आता लास्ट कॅरेक्टर आहे त्याचं रिप्रोडक्शन. 2 टाईपचं रिप्रोडक्शन आहे पण नायडेरियन शो सेक्शुअली ॲज वेल ॲज सेक्शुअली रिप्रोडक्शन. 2 टाईपचे रिप्रोडक्शन आहे. याच्यामध्ये टाईप आहे पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग हे असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या साहाय्याने होते, कोणकोणत्या मेथडने आहे पहा. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग अँड रिजनरेशन. 2 टाईपचे त्या मेथड आहे पहा असेक्शुअलच्या. त्यामध्ये पहिली आहे बडिंग. मग आता समजा या बॉडीवरती एखादी बड आहे, ती बड काय होते, पूर्ण मॅच्युअर होते आणि पूर्णपणे मॅच्युअर झाली की ती काय होते, या मदर प्लॅन्टपासून किंवा पॅरेंटल प्लांटपासून काय होते, ती सेपरेट होते. आणि सेपरेट झाली की काय होते, त्यापासून नवीन ॲनिमल म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. त्याला काय म्हणायचं, बडिंग असं म्हणतात. आणि रिजनरेशन म्हणजे काय, एखादा जी प्लॅन्ट बॉडी आहे, त्या ॲनिमल बॉडी आहे, तिचा एखादा पार्ट असा सेपरेट झाला,
मग त्या जागी परत दुसरा पार्ट बसवायचा, त्याला काय म्हणायचं, म्हणजे तयार होतं त्याला काय म्हणायचं, रिजनरेशन. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या 2 मेथड आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे बडिंग आणि सेकंड आहे रिजनरेशन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं का त्यामध्ये 2 टाईपचे गॅमेट्स तयार होतात, मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स. त्यापासून त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. त्यामध्ये म्हणजे हे ॲनिमल पाण्यामध्येच असल्यामुळं हे पाण्यामध्ये त्याचं काय होतात, मेल यापासून मेल गॅमेट्स तयार होतो, यापासून फिमेल गॅमेट्स तयार होतो. त्यांचं म्हणजे बॉडीच्या बाहेर त्यांचं काय होतं, ते गॅमेट्स तयार होतात आणि मग ते पाण्यामध्येच ते काय त्यांचं काय होते, फ्युजन होतं. पाण्यामध्येच त्याला काय म्हणायचं आपण शिकलो, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. त्यामध्ये तर अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. त्यामध्ये गॅमेट्स फॉर्मेशन आहे. आता दे एक्झिबिट, आता लास्ट आहे दे एक्झिबिट. आपण जसं त्या इपिग्नम प्लॅन्टीमध्ये आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन शिकलो, तसं याच्यामध्ये सुद्धा दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिपॉइड जनरेशन विथ मेडुसॉइड जनरेशन. 2 त्याच्यामध्ये हे प्लॅन्ट शो करतात, ॲनिमल हे शो करतात. त्यामध्ये फर्स्ट जनरेशन आहे पॉलिपॉइड, आणि म्हणजे ही जी बॉडी असेल पॉलिन, तर ही काय करते, कोणती एक्झिबिट करते, त्यामध्ये पॉलिपॉइड आणि पॉलिप्लॉइड. आणि मेडुसा जर असेल बॉडी फॉर्म, तर त्यामध्ये पासून काय करतो, मेडुसॉइड जनरेशन. अशा प्रकारची याच्यामध्ये दी एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिपॉइड जनरेशन विथ मेडुसॉइड जनरेशन. म्हणजे त्यामध्ये फर्स्ट असेल त्यामध्ये पॉलिन यापासून पहिली बॉडी कोणती आहे, पॉलिन बॉडी फॉर्म आहे. त्यामध्ये नंतर कोणती आहे, मेडुसा. त्यानंतर परत कोणती आहे बॉडी फॉर्म, पॉलिन. तर अशा प्रकारे पहिली जी बॉडी आहे पॉलिन, त्यापासून असेक्शुअली, यामध्ये असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन होऊन त्यापासून मेडुसा प्लॅन्ट बॉडी तयार होते. आणि या मेडुसापासून बायसेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यापासून कोणती प्लॅन्ट बॉडी तयार होते, पॉलिन. तर अशा प्रकारे दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिपॉइड जनरेशन विथ मेडुसॉइड जनरेशन. आणि दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज मेटाजेनेसिस. आणि हे जे टाईपचं जनरेशन आहे त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज मेटाजेनेसिस असं म्हणतात. दिस टाईप फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज मेटाजेनेसिस. तर अशा प्रकारे हे आपण आता या जो फायलम आपण शिकतो त्यामध्ये नायडेरिया याचे एवढे सायलेंट फीचर्स पाहिले. आता याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहे त्यामध्ये आता जवळजवळ या फायल्यामध्ये जवळजवळ 9000 एवढे ॲनिमल येतात या पृथ्वी तलावरती सगळे. परंतु मेन त्यामध्ये एक्झाम्पल आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे एक्झाम्पल आहे हायड्रा आहे. सेकंड आहे जेलीफिश. त्यानंतर आहे फिसेलिया, दॅट इज अ पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं म्हणतात. त्यामध्ये आता यामध्ये जेवढे एक्झाम्पल आहेत ते सगळे कसे असतात, पॉयझनस आहे. विषारी याच्यामध्ये सगळे प्राणी आहे, सगळे आपल्याला कसे असतात, ते घातक असतात. फर्स्ट सांगितलं हायड्रा, सेकंड सांगितलं जेलीफिश सांगितलं, थर्ड सांगितलं फिसेलिया, दॅट इज अ पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. फोर्थ आहे ॲडॅम्सिया, म्हणजे सी ॲनिमोन आहे. नंतर आहे जॉर्नोनिया, त्यामध्ये सी फॅन आहे. तर अशा प्रकारे म्हणतात सी. अशा प्रकारचे याच्यामध्ये या फाईलमध्ये एवढे एक्झाम्पल आहे. आणि हे सगळे एक्झाम्पल म्हणजे जे ॲनिमल आहे त्याच्यामध्ये मोडतात ते सगळे ॲनिमल कसे आहेत, ते पॉयझनस आहे. आपल्याला कसे असतात, ते घातक असतात. तर अशा प्रकारे आपण आता पुढं त्यामध्ये आपण पहिला फायलम पोरीफेरा, हे सगळ्यात या पृथ्वी तलावरती जेवढे ॲनिमल सगळे तयार झाले सुरुवातीला ते कोणते होते, फायलम पोरीफेरामध्ये होते. पहिले फायलम पोरीफेरा. आता सेकंड याच्यामध्ये थोडंसं काय होत गेलं, इव्होल्युशन होत गेलं. त्यामध्ये सेकंड आहे नायडेरिया. यामध्ये थोडंसं काय आहे, यामध्ये जी ऑर्गनायझेशनची बॉडी आहे ती कशी आहे, टिश्यू लेवलची आहे. त्यामध्ये सांगायचं राहिलं फायलम जो पोरीफेरा पाहिला त्यामध्ये कोणतं ऑर्गनायझेशन होतं, सेल लेवलचं होतं. यामध्ये कसं आहे, टिश्यू लेवलचं आहे. त्या पहिल्या पोरीफेरा फायलममध्ये फक्त सेल होत्या, टिश्यू पण नव्हत्या आणि ऑर्गन पण नव्हत्या. आणि याच्यामध्ये कसं आहे, टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे सेलपासून काय होत गेल्या, टिश्यू तयार झाल्या. म्हणजे याच्यामध्ये थोडं इव्होल्युशन आहे.
टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे पहा. तर अशा प्रकारे यामध्ये पुढं पुढं इव्होल्युशन होत गेलं. पण सुरुवातीला जे प्रिमेटिव्ह सुरुवातीला जे ॲनिमल तयार झाले ते कोणते आहे, फायलम पोरीफेरा. ते कसे असतात, सगळे छोटे छोटे, म्हणजे त्यामध्ये जास्त त्यामध्ये इव्हॉल्व्ड ॲनिमल त्यामध्ये नसतात. तर अशा प्रकारे हा सेकंड फायलम आहे नायडेरिया. तर एवढे याच्यामध्ये सायलेंट फीचर्स याच्यामध्ये या फायलम नायडेरियामध्ये त्यामध्ये कोणकोणते जे सायलेंट फीचर्स आहेत त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत याचा आपण स्टडी केलेला आहे पहा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थर्ड फायलम आपण स्टडी करणार आहोत पहा. धन्यवाद.